नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरीताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर आता रात्रीचे वाजलेले 8 आणि आम्ही निघालोय एका स्पेशल ठिकाणी। आता कुठं निघालोय, काय काम आहे, सगळं काही तुम्हाला व्लॉगमध्ये दिसणारच आहे, लक्षात येणारच आहे। पण हे सगळं काही शक्य आहे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे, तुमच्या सपोर्टमुळे हे सगळं काही शक्य झालेलं आहे। बघा ताईंनो, प्रत्येक यूट्यूबरची इच्छा असते की अशा ठिकाणी जावं। आता बऱ्याच जणांना चान्स मिळतो, काही जणांना चान्स मिळतो, काही जणांना मिळत नाही। असं नाही की खूप सारे सबस्क्रायबर्स असल्यानंतर चान्स मिळतोच किंवा खूप कमी सबस्क्रायबर असल्यानंतर चान्स मिळत नाही, असं पण काही नसतं। पण काय म्हणू शकता, नशीब असतं। आणि प्रत्येक यूट्यूबरचं हे स्वप्न असतं की या फंक्शनमध्ये यूट्यूबच्या सहभागी व्हावं असं सगळ्यांनाच वाटत असतं, पण सगळ्यांना हा चान्स मिळत नाही। पण तुमच्या आशीर्वादाने आपल्याला हा चान्स मिळालेला आहे आणि आपण निघालेलो आहोत। तशी तब्येत काही खूप खास ठीक नाही आहे, तरी पण विचार केला आहे की परत हा चान्स मिळणं शक्य नाही। एकदा जर आपण मिस केलं तर परत यूट्यूबतर्फे आपल्याला तो सपोर्ट मिळत नाही। त्यामुळे विचार केला की जाणं योग्य आहे। थोडासा त्रास सहन करायचा आहे, म्हणजे तब्येतीचा। पण आता काय झालेलं आहे काय नाही तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये लक्षात आलंच असेल। शॉर्ट व्हिडिओ पाहिला असाल, त्यामध्ये थोडक्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तसं तर सांगायचं नव्हतं, पण बऱ्याच ताईंना आता माहीत झालेलं आहे आणि त्यामुळे म्हणलं सांगून टाकावं। तर थोडासा प्रॉब्लेम आहे शारीरिक। तर बघा बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग बनवते, त्यामुळं जमत नाही, पटकन शब्द सुचत नाही आहेत, थोडंसं सांभाळून घ्या। तर 8 वाजलेले आहे, टिफिन वगैरे सगळं काही रेडी आहे, सगळं काही झालेलं आहे तयार। आता फक्त थोड्याफार 2-3 वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या घेतल्या की लगेच निघायचं आहे। ट्रेन आहे 10:30ची। तर चला। तर आज दुपारी केस जे आहेत ते कट केले होते, म्हणजेच की त्याची जी लांबी आहे ती खूप कमी केली होती। आता यामागचं कारण सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगेन। आणि एक चॅलेंज आपण चालू करणार आहोत, जे की फक्त आणि फक्त 100 दिवसाचा असणार आहे आणि 100 दिवसामध्ये आपण केस वाढवणार आहोत आणि किती वाढतात ते पाहणार आहोत। तर बघा, हे दुपारी झालं होतं कटिंग वगैरे आणि आता ही जी तयारी आहे औषधांची आहे। जे पण माझे औषधं चालू आहेत ते मी छोट्या बॉटल्समध्ये काढून घेत होते, कारण की काचेच्या बॉटल्स होत्या आणि त्या बॉटल्स ज्या आहेत त्या प्रवासामध्ये नेणं योग्य नाही। त्यामुळं या छोट्या प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये मी औषधं थोडी म्हणजे गरजेपुरती काढून घेत होते आणि या पद्धतीनं हे औषधांची एक बॅग जी आहे ती तयार केली। तर हे जास्त महत्त्वाचं होतं माझ्यासाठी, म्हणून याला थोडासा वेळ दिला आणि औषधं पॅक करून आपण पोहोचलो आहोत इथं स्टेशनवरती। तर साधारणतः 9 वाजले असतील। आपल्या सीटवरती बसून घेतल्यानंतर जेवणही केलं आणि जेवण केल्यानंतर लगेच झोपायची तयारी केली, कारण की उद्या सकाळी खूप धावपळ होणारी आहे, त्यामुळे थोडासा आराम घ्यायचा आहे। आता इथं अभिलाषाचे पप्पा झोपलेले आहेत, त्यांच्या समोरच्या सीटवरती मी आहे आणि माझ्या वरच्या सीटवरती अभिलाषा झोपलेली आहे। म्हणजे आम्ही दोघं मधल्या सीटवरती आहोत, मिडल सीटवरती, आणि अभिलाषा एकदम वरती आहे। तर चला, गुड नाईट। सकाळी आपली भेट होणारच आहे परत। आणि सकाळ झाली आणि हे आहे दादर स्टेशन। साधारणतः 5:45 वाजले असतील। तर दादर स्टेशनला आम्ही 5:45 वाजता पोहोचलो। आणि तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॉर्निंग रुटीनसुद्धा शेअर करणार आहे आणि या बाकीच्या गोष्टी तर शेअर करणारच आहे, पण मॉर्निंग रुटीन खूप महत्त्वाचं आहे, ते मी शेअर करणार आहे। कारण की आपण लेडीज काय करतो, स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतो आणि खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर मग शुद्धीवर येतो आणि मग त्यानंतर स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करतो। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला मी दाखवलं होता, एक डबा, एक कॅरी बॅग होती अभिलाषाच्या पप्पांच्या हातामध्ये आणि त्यामध्ये हा डबा होता आणि त्यामध्ये ही पानं आहेत। आता ही पानं कशाची आहेत काय हे डीपमध्ये सांगत बसत नाही, थोडक्यामध्ये सांगते। पित्ताशयामध्ये माझ्या खडे आहेत आणि खूप मोठे खडे आहेत। 3 डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर ऑपरेशन करणं खूप महत्त्वाचं आहे, पण
मी एक इथं उपाय म्हणून म्हणजे एक होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे, त्यांच्या सल्ल्याने ह्या गोष्टी करत आहे आणि एक पॉझिटिव्ह वेमध्ये मी याची सुरुवात केलेली आहे. साधारणतः 20 ते 22 दिवस मला पेन जो होत होता तो थोड्या प्रमाणामध्ये कमी झालेला आहे आणि आता हे मला कंप्लीट खायचं आहे. तर स्वच्छ धुतलेलं आहे आणि खायला सुरुवात करू. तर CSMTला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला उतरलो आम्ही. हा लास्ट पॉईंट आहे. याच्या पुढे ट्रेन जी आहे ती जात नाही, तर इथूनच परत रिटर्न फिरते किंवा जिकडे पण तिचा प्रवास असेल तिकडे जाते, पण पुढे ट्रेन जी आहे ती जात नाही. आपण हा लास्ट पॉईंट ट्रेनचा म्हटलं तरी चालेल. यापुढे थोड्याशा अंतरावरती समुद्र लागतो आणि त्यामुळं हा शेवटचा पॉईंट आहे ट्रेनचा. आणि आम्ही आमच्या हॉटेलकडे जात असताना इथं खूप सुंदर दृश्य दिसत होतं. मी व्हिडिओमध्ये म्हणजे मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होते, पण तेवढं सुंदर मोबाईलमध्ये दिसत नव्हतं आणि खूप जास्त ब्राईट दिसत होतं. त्यामुळं मी प्रयत्न करत होते थोडासा मोबाईलचा ब्राईटनेस कमी करून त्याला कॅप्चर करावं, पण तरीसुद्धा ते तितकं सुंदर दिसत नव्हतं जितकं की डोळ्यांना दिसत होतं. खूप छान इथं कलर्स दिसत होते, पण व्हिडिओमध्ये ते आलेलं नाही आहे, तरीसुद्धा थोडासा प्रयत्न मी केलेला आहे. तर चला हॉटेलकडे चाललो आहे. हॉटेल अगोदरच बुक केलं होतं आणि इथून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपासून खूपच जवळ म्हणजे समोरच्या साईडलाच आहे आणि तिथून म्हणजे एक 2 मिनिटाच्या अंतरावरतीच आम्ही हॉटेल बुक केलं होतं आणि तिथे हॉटेलमध्ये गेलोत, थोडासा आराम केला आणि परत सकाळी खूप फास्ट बाकीची कामं आवरायची होती, त्यामुळं लागलो कामाला. तर साधारणतः 20-25 मिनिट झोपलो असेल आम्ही आणि ही काही अशी रूम होती. अभिलाषाचं काही फिक्स नव्हतं, त्यामुळं तिचं अचानक ठरलं आणि त्यामुळे तीसुद्धा आमच्यासोबत होती. तर ही पानं आपल्याला आणखीन 2 दिवस घालवायची आहेत, त्यामुळे व्यवस्थित ठेवायचं आहे. तर पानं जपून ठेवायची आहेत. आणि आता आपल्याला आणखीन एक वस्तू जी आहे ती खायची आहे. तर हा आहे करण्या लिंबू, काही जण याला इडलिंबूसुद्धा म्हणतात. तर त्याचा आपल्याला ज्यूस घ्यायचा आहे, एक मोठा ग्लास भरून. तर बघा इथं मी हे छोटं मिक्सर घेऊन आलेले आहे सोबत, कारण की इथं कोणाला म्हणजे परत हेल्प मागणार ना, त्यामुळे हे छोटं मिक्सर घेऊन आलेले आहे. आणि कंटिन्यू मला हे 45 दिवसाचं रुटीन जे आहे ते फॉलो करायचं. तर ज्यूस घेऊन झाल्यानंतर आपल्याला परत अर्धा तासाचा गॅप ठेवून आपल्याला ही होमिओपॅथिकची जी औषधं आहेत ती घ्यायची आहेत. 1 कपभर पाण्यामध्ये 10 थेंब घालायचे आहेत आणि अशा साधारणतः 3 बॉटल्स आहेत. आणखीन वेगळ्या 3 बॉटल्स आहेत, टोटल 6 बॉटल्स आहेत. तर ते आपल्याला ती औषधं 15-15 मिनिटाचा गॅप ठेवून जे आहे ते घ्यायचे. साधारणतः हे सगळं रुटीन फॉलो करायला मला 3 ते 4 तास लागतात. आता मी हे एवढं का सांगते ताईंनो, तर हे सगळं काही माझ्या चुकांमुळे झालेलं आहे. वेळेवर पाणी न पिणे, बाकीच्या गोष्टी दगदग करून घेणे, या सगळ्या गोष्टींमुळं हे जे पण घडलेलं आहे ते मला आता हे फॉलो करावं लागत आहे. प्रॉपर आता याला वेळ द्यावा लागत आहे. तर तुम्ही
स्वतःची काळजी घ्या, वेळेवरती म्हणजे पाणी पित राहा, बाथरूमला वेळेवरती जा. अशा गोष्टी ज्या आहेत त्या खूप छोट्या छोट्या वाटतात, पण त्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर ताईनो जाण्याची तयारी झालेली आहे. मी ड्रेस घातलेला आहे, कारण की मी ॲक्च्युली साडी आणली होती घालण्यासाठी, पण अभिलाषा घालू देत नाही साडी, तू ड्रेसच घाल बोलती, त्यामुळं ड्रेस घातलेला आहे. असा वेल्वेटचा आहे, काही नाही, सिम्पलच ड्रेस आहे, पण ठीक आहे. पावसामध्ये साडी घालून इकडे तिकडे फिरण्यापेक्षा, आता सध्या तरी पाऊस नाही आहे, तरी पण माहीत नाही मुंबईला कधी पाऊस येतो आणि कधी ऊन पडतं काय कळत नाही, त्यामुळं ड्रेसच घातलेला आहे. आणि गरमी भयंकर आहे इथे, त्यामुळं हाल होणार आहेत गरमीमध्ये. तर चला बघू तिथं काय काय होतं ते. ताईंनो निघालोय, उशीर भरपूर झालेला आहे आणि इथली गरमी आणखीन जास्त म्हणजे उशीर करायला लावते असं वाटतं, कारण की चालताना नेहमी घाम येतो. माहीत नाही, सगळं काही ठीक आहे मुंबईमध्ये, पण ही गरमी वेगळ्याच प्रकारची गरमी आहे. तर आपल्या सोलापूरकरांना ही गरमी नाही सोसणार, कारण की आपलं ऊन जे आहे ना ते चटके देणार आहे आणि इथं म्हणजे घाम आणणारं ऊन आहे. माहीत नाही आता हे असं कदाचित दमट हवामानामुळे असेल. तर ताईनं यूट्यूबतर्फे आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे यूट्यूबच्या 2025च्या फॅनफेस्टसाठी. आणि इथं जाण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं, सगळ्यांचं म्हणण्यापेक्षा यूट्यूबरचं, प्रत्येक यूट्यूबर या फेस्टिवलमध्ये, मला फेस्टिवलच म्हणता येईल याला, कारण की प्रत्येक यूट्यूबरच्या दृष्टीने हे एक मोठ्या सणापेक्षा कमी नसतं आणि खूप 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 काही शिकायला तिथे भेटतं आपल्याला. बऱ्याच गोष्टी तिथे आपल्याला माहिती होतात आणि बरेच मोठे यूट्यूबर्ससुद्धा आलेले असतात, काही स्टार लोकसुद्धा आलेले असतात. तर तुम्हाला सगळं काही दिसणारच आहे. पण आता हे जे व्हिडिओ आहेत ते मी छोट्या छोट्या पार्टमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहेत, कारण की एकच व्हिडिओ जर मी बनवला तर खूप मोठा होईल, तो तुम्हाला बघायला बोर होईल आणि तेवढा डाटा एकाच दिवसामध्ये तुम्हाला, म्हणजे बऱ्याच जणांना 5G नसतो आणि मर्यादित डाटा असतो, त्यामुळं छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये 10-12 मिनटाचे किंवा 10-15 मिनटाचे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन. रस्त्याने जाताना टॅक्सीवाले काका जे होते ते आम्हाला खूप सारी माहिती देत होते आणि ते हे सांगत होते की हे जे घर आहे ते लता मंगेशकरजींचं आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला त्यांनी सांगितल्या रस्त्याने. आणि अभिलाषाचे पप्पा आणि त्यांचा खूप मस्त बॉन्ड जमला आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी शेअर केल्या, नंबर पण शेअर केले एकमेकांचे. जर कधी पुढे गरज भासली तर मग ते कॉल वगैरे करून येतो बोलले, काय म्हणजे जे पण असेल ते त्यांचं बोलणं बरंच चाललं होतं. आणि तर चला आपला पुढचा प्रवास जो आहे तो आपण कंटिन्यू करू. तर ते समोर व्हिडिओमध्ये जे भैया दिसत आहेत ना, जे बोलत आहेत ते काय म्हणत आहेत की 70,000 रुपये मी खर्च करून इथपर्यंत आलोय मुंबईपर्यंत आणि आता त्यांना मेल आलेला आहे की तुमची सीट जी आहे ती कॅन्सल झालेली आहे, तुम्ही लाईव्ह पाहू शकता. म्हणजे की लाईव्ह शो
अटेंड करू शकता, पण आतमध्ये तुम्हाला एंट्री मिळणार नाही. त्यामुळे बरेच जण कन्फ्यूज झालेले आहेत, खूप टेन्शनमध्ये सुद्धा आहेत. कारण की कन्याकुमारी, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर इथून लोक आलेली होते आणि 2-2, 3-3 दिवसाच्या सोयीने, म्हणजे 2-2, 3-3 दिवसाची सोय त्यांनी केलेली होती. आणि मुंबईमध्ये बराच खर्च येतो, हॉटेल्स खूप महाग आहेत, तर त्यामुळं बरेच यूट्यूबर्स टेन्शनमध्ये होते. तर हे बघा, हा बँड जो आहे तो मिळणं खूप महत्त्वाचं आहे. या बँडची किंमत जी आहे ती फक्त आणि फक्त एक यूट्यूबरच समजू शकतो. फक्त दिसायला साधा दिसतो, पण खूप याला व्हॅल्यू आहे. तर आणखी मलाही मिळालेलं नाही आहे, पण मला मिळणार हे कन्फर्म आहे. पण काही जणांना थोडंसं यूट्यूबवाल्याने टेन्शन दिलेलं आहे. तर बघू काय होतं आतमध्ये. तर बघा, ही एवढी गर्दी झालेली आहे, कारण की आतमध्ये सुद्धा बरेच VIP आहेत आणि त्यामुळे थोडंसं सिक्युरिटीच्या दृष्टीने त्यांचासुद्धा यामध्ये 10-10 मिलियनवाले लोकंसुद्धा उभारलेली आहेत. आणि इथंपर्यंत पोहोचण्यासाठी ताईंनो, इथंपर्यंत पोहोचण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते. 1-2 वर्षामध्ये तुम्ही मेहनत केली, एखाद्या वर्षामध्ये तुम्ही थोडीफार मेहनत केली आणि तुम्हाला इथंपर्यंत प्रवेश मिळाला असं क्वचितच होतं. कारण की 2-3 वर्षाची कमीत कमी मेहनत पाहिजे. आणि आपल्यालासुद्धा हा बँड मिळाला आता आणि एंट्री आपलीसुद्धा आतमध्ये झालेली आहे. तर बघा, आतमध्ये आपण चाललो आहे. बँड मिळाला की लगेच आपली एंट्री इथं आतमध्ये होते. पण प्रोसेस जी आहे ती खूप मोठी आहे. 3 तास लागले इथंपर्यंत पोहोचण्यासाठी. तर बघा, हे आतमध्ये आपली एंट्री झालेली आहे. खूप सारे रूल्स आहेत, ते सगळेच्या सगळे फॉलो करावे लागतात. आणि खूप साऱ्या इथं वस्तू खायला ठेवल्या होत्या, पण मला काहीही खाता येणार नव्हतं, कारण की खूप सारं पथ्य जे आहे ते सांगितलेलं आहे डॉक्टरांनी. आणि त्यामुळे मी इथं काहीच खाल्लेलं नाही, फक्त पाणी पिलेले आहे. तर चला पुढे व्हिडिओमध्ये खूप काही आहे. आता हे आतमध्ये शो जिथं आहे तिथला हा व्ह्यू आहे. तर हे असं काही आहे. आणि इथं कॅमेरामध्ये खूप छोटं दिसतंय हे, पण ॲक्च्युली खूप मोठं आहे आणि खूप भव्य आहे हे. तर हा ग्राउंड आहे आणि ग्राउंडमध्ये तुम्हाला, म्हणजे ग्राउंडमध्ये हा शो ठेवलेला आहे. खूप छान अरेंजमेंट होती सगळीच्या सगळी. आणि आणखीन शो चालू झालेला नव्हता. बरेच जण थकलेले आहेत, खाली बसलेले आहेत, कारण की 3 तास प्रत्येकजण 3 तास यांचे जे पण रूल्स आहेत त्या रूल्समधून जाण्यासाठी 3 तास लागलेले आहेत. बरेच जण तर उन्हामध्ये थांबले होते बाहेरच्या साईडला 2-2, 3-3 तास. म्हणजे बाहेर 3 तास आणि आतमध्ये एंट्रीसाठी 3 तास. टोटल 6-7 तास थांबलेले आहेत. त्यामुळे थकलेले आहेत, बरेच जण खाली बसलेले आहेत. तर मी सुद्धा नंतर थोड्या वेळानंतर मी सुद्धा बसले, कारण की आणखीन शो सुरू झालेला नव्हता. तर इथं मी सुद्धा खालच्या साईडला बसून घेतलेला आहे. बरेच जण बसलेले आहेत, असं काही नाही की कोणी बसलेलं नाही आहे, पण खूप सारे जण बसलेले आहेत आणि मी सुद्धा इथं बसून घेतलेली आहे. तर बघा, आता हा जो व्हिडिओ आहे तो छोटासा याचा पार्ट आहे या शोचा. आता पुढे इथून शो स्टार्ट होईल आणि याच्या सगळ्या क्लिप्स ज्या आहेत त्या मी तुमच्याशी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. कोण कोण आलं होतं, काय काय तिथे म्हणजे कार्यक्रम झाला, कसा होता कार्यक्रम, सगळं काही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. पुढचा व्हिडिओ जो आहे तो नक्की तुम्ही बघा. आणि हातामध्ये तो बँड आहे, खूप छान वाटतंय आणि वातावरण इतकं उत्साही होतं ना, पण तरीसुद्धा थोडंसं सर्वजण रिलॅक्स झाले होते. आणि तर जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ जर ताईंना आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर बघा, हा काही नजारा लास्ट मोमेंटचा होता, म्हणजे शो सुरू होण्याच्या अगोदर हा असा नजारा.